नमस्कार महाराष्ट्र, मी आकाश कुंभार. स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शो मध्ये. मित्रांनो, गेले काही वर्षात भारतामध्ये खूप काही नवीन स्टार्टअप आले आहेत आणि या स्टार्टअपची सुरुवात म्हणता येईल महाराष्ट्रातूनही झाली आहे. आज माझ्याबरोबर फार एक स्पेशल गेस्ट आहे, माझा खूप जवळचा मित्र पण म्हणता येईल. द एके टॉक्स. आणि मी या मित्राला बरेच काही वर्ष झाले पाहतोय, खूप काही स्ट्रगल करतोय. आपण त्याला मराठी व्यावसायिक पण म्हणू शकतो. आज माझ्या बरोबर आहे गौरव बच्चू पाटील. गौरव, नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय तुला आज ह्या मराठी पॉडकास्ट शो मध्ये? खूप दिवसांपासून इच्छा होती यायची, पण फॉर्च्युनेटली तूच मला बोलवलंस. येस, सो थँक्यू सो मच. येस. कसं वाटतंय तुला हा जो अँबियन्स आणि कॅनडा मधून इंडियात आल्यानंतर फर्स्ट पॉडकास्ट म्हणताय? येस, पहिला पॉडकास्ट. बिझनेस सुरू झाल्यापासून पहिला पॉडकास्ट ऑफकोर्स. बरोबर. मला खूप आनंद होतो की माझ्या बिझनेसमुळे मला आज बोलवलं जात आहे. बट रिअली गुड. ऑल्सो आय एम रिअली सॉरी बाय द वे की तुझ्या या स्टुडिओच्या लॉन्च साठी मला नाही येत. बरोबर. कारण की मी कॅनडामध्ये होतो. बरोबर. खूप छान केलंस. थँक्यू. तू टूर दाखवलीस मला. थँक्यू सो मच. अँड मे गॉड ब्लेस यू विथ दिस. बरोबर. खूप छान केलंस. बरोबर. मी प्रेक्षकांना एक आवर्जून सांगेन की खूप छान असा एक बिझनेस गौरवनी स्टार्ट केलेला आहे आणि फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण एक पाहतो ना की झोमॅटो असो, स्विगी असो, मार्केटमध्ये खूप मोठी कॉम्पिटिशन आहे फूड इंडस्ट्रीमध्ये. फूड इंडस्ट्रीवरून तुम्हाला अंदाज तर आला असेल की हे फूड रिलेटेड ॲप आहे. तर आपण त्या ॲपवरती लवकरच येऊ, त्याआधी आपण जाणून घेऊ गौरवची एक छोटीशी जर्नी आहे त्याबद्दल. गौरव, एक असतं ना की मराठी फॅमिली मध्ये म्हणता येईल किंवा इंडियन मेंटॅलिटी म्हणता येईल, म्हणजे बिफोर 90s, बिफोर 2010 पण म्हणता येईल की आपल्या घरातला मुलगा डॉक्टर इंजिनियर झाला पाहिजे. बरोबर. तर काय स्वप्न होतं घरच्यांचं आणि लहानपण कुठं गेलं होतं? अरे, स्वप्न म्हटलं तर खूप काय काय होते सगळ्यांचेच. कारण की वडील जिल्हा न्यायाधीश असल्यामुळे त्यांना असं वाटलं होतं की माझाही मुलगा एक जज होणार, तो वकील होणार, तो पुढे प्रॅक्टिस करणार, और ज्युडिशियरी मध्ये गेला तर ज्युडिशियल ऑफिसर होणार. सगळ्यांची इच्छा ती होती. बट इव्हेंच्युअली तुम्हाला कळत जातं की तुमचे ट्रेड्स काय आहेत, तुमची लाइकिंग काय आहे, तुम्ही कुठल्या दिशेला चालले आहात. आणि माझ्या बहिणीने खरं तर सगळ्यात पहिल्यांदा त्या फील्ड मधनं बाहेर पडली, ती इंजिनियर झाली. ओके. सो तो एक मला धागा मिळाला होता इझिली. तिकडनं बाहेर पडलो. बट जो सपोर्ट होता पाठीमागनं, सपोर्ट म्हणण्यापेक्षा जे एक्सपेक्टेशन्स होते आई वडिलांचे ते होतेच की माझ्या मुलाने सुद्धा वकील व्हायला पाहिजे, जज व्हायला पाहिजे. बरोबर. ते एक सिंपल गोष्ट असते ना की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा मुलगा वकील, जजचा मुलगा जज. बरोबर. बरोबर. तर हा तो काळ होता. बरोबर. जेव्हा आपले फॅमिली मेंबर्स सपोर्ट तर करायचे, पण त्यांच्याकडनं हे एक्सपेक्टेशन असायचे की मी माझं नॉलेज तुझ्याकडे कसं काय पास ऑन करू, समजा तू माझ्या फील्डमध्ये नाही आलास तर. बरोबर. बरोबर. तर तेच माझ्या वडिलांचं पण होतं. बरोबर. 36 वर्ष ज्युडिशियरीचे. ते म्हणे की मला ही 36 वर्ष तुला पास ऑन करायच्यात. अच्छा. तू नाही आलास या फील्ड मध्ये तर मला नाही पास ऑन करता येणार. म्हणजे ही गोष्ट कोणत्या सालची आहे? म्हणजे एज्युकेशन कधी झालं तुझं? पुण्यात झालं का पुण्याच्या बाहेर कुठे? तसं म्हटलं गेलं तर अख्ख्या महाराष्ट्रात झालं. ओके. कारण की वडिलांची ट्रान्सफर दर 3 वर्षांनी व्हायची. सो आम्ही ऑलमोस्ट 90% ऑफ महाराष्ट्रीयन सिटीज आम्ही बघितलेल्या आहेत. प्रत्येक सिटीमध्ये शाळा झालेल्या आहेत. बरोबर. बट माझं कॉलेज सुरू झालं कोल्हापुरात. ओके. 9वी 10वी 11वी 12वी माझी कोल्हापुरात झाली. आणि मग तिकडनं मग बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या. त्याच्यात हा एरा चेंज होत गेला आणि मग बऱ्याच साऱ्या गोष्टी बदलल्या. त्या म्हणजे तुला सगळ्यात मोठी इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. जेव्हा मी 10वी पास आउट केली आणि मला कॉलेजला फॉर्म भरायचा होता, तो तेव्हा 3च फील्ड होत्या फक्त, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. संपलं. म्हणजे आयुष्य संपलं. हा, म्हणजे याच्यानंतर 3 वर्ष करायचं की 4 वर्ष करायचं. ओके. और तुमचे मेडिकोचे 6 वर्ष 5 वर्ष जे काय असतील ते. आणि मग बस. बरोबर. पण जसं दिवस पुढे जात गेले, नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज येत राहिल्या, नवीन फील्ड्स, एज्युकेशनल फील्ड झाल्या, तर त्या कळत गेल्या. ऑफकोर्स एका ठिकाणी वाईटही वाटतं की त्यावेळेस मला मदत करायला का नव्हतं कोणी. बरोबर. बरोबर. आणि बट फॉर्च्युनेटली जे काय केलं आई वडिलांनी खूप सपोर्ट केला. बरोबर. बरोबर. आणि
कॉलेज तू जसं बोललास की कोल्हापूरला झालं, कॉलेज नंतर डिरेक्टली जॉब केला का काही बिझनेस स्टार्ट केला होता? नाही नाही नाही, कॉलेज संपवलं, 11वी-12वी संपवली. त्यानंतर मग मी सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जशी माझी 11वी-12वी संपली, वडिलांची ट्रान्सफर ठाण्याला झाली. ओके. सो वडील ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश होते. कोणत्या सालची गोष्ट आहे? 2006 ते 10. 6ला माझी 12वी झाली. ओके. आणि 10 पर्यंत म्हणजे वडिलांची ट्रान्सफर कोल्हापूरला होती, सॉरी ठाण्याला होती. ठाण्याला गेल्यानंतर जे काही एक्सपोजर मला मिळालं और आई वडिलांना कळालं की या गोष्टी अशा पण होतात, कारण की तोपर्यंत कधी कुठल्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ट्रान्सफर झाली नव्हती आणि त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या गोष्टी राहून गेल्या होत्या कळायच्या, ज्या ठाण्यात गेल्यानंतर कळाल्या. बरोबर. मग जरा एक मॉडेलिंगचा किडा उठला तिथं. मी या मुद्द्यावरती माइंड मध्ये नव्हता ऍक्च्युली की एक गौरव बच्चू पाटील एक अभिनेता पण होता. आत्ता आठवलं, बरं झालं. अभिनेता तर मी खूप घाणेरडा अभिनेता होतो. ओके. म्हणून मला कळलं की सॉरी मी पाहिलं नाही तुला ऑन स्क्रीन. बरं झालं बघितलं नाही, मारलं असतंस मला. ठीक आहे. सो तिथं ती पण एक अपॉर्च्युनिटी मिळाली, ते पण एक फील्ड एक्सप्लोर करायला मिळालं. दॅट वॉज गुड. बट नंतर कळालं की हे आपलं नाहीये. ओके. 2-2.5 वर्षातच खूप मोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या. म्हणजे हे ठाण्यात राहिला होतं त्यावेळेस? येस. म्हणजे हे अंधेरी आणि बँड्राचं वारं ठाण्यात कसं काय आलं होतं? माझा एक मित्र मला बोलला होता की थिएटरचे क्लासेस आहेत ठाण्यात, जॉईन करायचे. ओके. नाही बँड्रामध्ये. ओके. ओके. सो करायचं का? सो म्हटलं करू. करा. आपण घरात नाटकं केलेच आहेत, शाळेत सुद्धा नाटकं केलेत की पोट दुखतंय मला घरी जायचंय. म्हटलं हे कमर्शियल लेवलला या अँगलला काय जमतं का बघत. बरोबर. सो त्या एका गमतीशीर याच्यातनं आम्ही करायचं बघितलं. झालं, चांगलं झालं. बट आम्ही तिथं थांबलो सुद्धा कदाचित आयुष्याचे 2 वर्ष वाया नसते गेले माझे. तिकडनं खरं तर सुरू झालं. सो आय यूज टू ट्रॅव्हल ठाणे टू बँड्रा. ओके. आठवड्यातनं 3दा त्या क्लासेससाठी. कष्ट घेतले, सगळं घेतलं, पण कळलं की हे आपलं नाहीये. जे लोक सेट आहेत त्याच्यामध्ये, ज्या लोकांचे तेच ट्रेट्स आहेत की मला ऍक्टिंग जमते, मला करायची, तर त्या लोकांसाठी बेस्ट आहे. थोडस त्या पार्ट वरती येतो. कोणती अशी गोष्ट तुला तिथं जाणवली की हे आपलं नाहीये? जसं तू सांगितलं की जे सेट आहेत, पण ह्याच्या व्यतिरिक्त पण म्हणतो ना, अरे हे मी करू शकत नाही, अशी कोणती गोष्ट होती? कसं झालं रे आकाश, जेव्हा तुम्ही कधी कुठलंही काम करायचं डिसाईड करताना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा एक स्टेबिलिटी चेक करता स्वतःची. ओके. की माझा स्ट्रगल पिरियड किती दिवसाचा आहे. तुम्ही आज 10वीत असला तर आई वडील म्हणतात की अरे 6 वर्ष अजून, 2 वर्ष 11वी-12वीचे आणि 4 वर्ष तुमच्या ग्रॅज्युएशनचे, मग तुमची लाईफ सेट आहे. बरोबर. नीट अभ्यास करा, मग लाईफ सेट आहे. डॉक्टर्सचं थोडंसं जास्त पिरियड आहे. स्पेशलायझेशन करायचं म्हटलं की त्यांना अजून जरा जास्त वेळ लागतो. पण एका पॉइंट नंतर ना ती स्टेबिलिटी येते. ओके. सम हाऊ मे बी आय एम रॉंग, करेक्ट मी, कारण की तू त्या फील्डचा आहेस. तुमचा स्ट्रगल प्रत्येक प्रोजेक्ट नंतर सुरू होतो. हो, अप्स अँड डाऊन आहेच. ओके. एक प्रोजेक्ट संपला की परत स्ट्रगल सुरू झाला. एक प्रोजेक्ट मिळाला, परत स्ट्रगल, तो संपल्यानंतर परत तो स्ट्रगल सुरू झाला. हे किती दिवस करत राहायचं रे, वरखाली वरखाली वरखाली. अर्थातच, बरोबर आहे. राईट. कुठेतरी मग तुम्हाला पण वाटतं ना की मी भरपूर स्ट्रगल केलेला आहे, आता मला तो ग्राफ वर खालीच्या ऐवजी मला स्ट्रेट पाहिजे, स्टेबल पाहिजे. या. आणि मग तेव्हा डिसाईड झालं की दिस इज नॉट हॅपनिंग. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे म्हणजे ही एक गंमतच झाली होती ज्याच्यातनं मला बाहेर पडलो, अँड दॅट ऍक्च्युली चेंज माय लाईफ. ओके. की माझा पहिला पिक्चर, तर त्या प्रोड्युसरने पैसेच दिले नाही. नाव घेणार नाही. कोणत्या साली ही फिल्म आली? ही 2008 साली आली होती. ओके. तर त्या म्हणजे विचार कर, 2008 म्हणजे आय वॉज इन टू यंग, टू लाईक टीन्स. काही हरकत नाही, मी हा पॉडकास्ट झाल्यावरती गुगलवर पाहिलं. हा, तू बघ ना. पाहणार, नक्की पाहणार. तर 2008 साली मूवी आली होती, मराठी मूवी होती, आणि मोठे नाव होतं. ओके. आणि तेव्हा झालं काय, त्या प्रोड्युसरने पैसेच दिले नाही. ओके. खूप भांडण झालं, खूप आम्ही बोलून झालं, चेक मिळाला, चेक बाउन्स झाला, मग सॉरी 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 झालं, मग परत दुसरा चेक दिला, दुसराही चेक बाउन्स झाला, आणि याच्यामध्ये खूप मोठा कालावधी गेला. आणि अमाऊंट हार्डली आहे, काहीतरी 5-6 हजाराची अमाऊंट होती त्या काळीतली, कारण की त्या काळी माझ्यासाठी खूप जास्त होते आणि मूवीमध्ये काम केलं. एक्झॅक्टली. तर तेव्हा माझ्या वडिलांनी मला ते पैसे दिले
आणि म्हणले गौरव हे तुझ्या पहिल्या प्रोजेक्टचे पैसे हे तू माझ्याकडनं घे. ओके, स्वतःला म्हणजे असं डिसहार्टन करू नकोस. बरोबर. बट तू डिसाइड कर की डू यू वॉन्ट टू गेट पेड ऑर डू यू वॉन्ट टू पे अदर्स. तुला लोकांकडनं सॅलरी घ्यायची आहे की लोकांना सॅलरी द्यायची. दॅट वॉज माय लास्ट डे इन दॅट फील्ड. करेक्ट. म्हटलं मला सॅलरी द्यायची. करेक्ट. आणि त्या दिवसानंतर आजपर्यंत और याच्या पुढे मी कधी वळून बघितलं नाही आणि बघणार नाही त्या फील्डकडे. आहेत मित्र आहेत, सगळं आहे, बट नाही मी म्हणजे त्या दिवशी जो बाहेर पडलो. बरोबर. गौरव, फारच गडद अनुभव दिसतोय आयुष्यातला फिल्म इंडस्ट्री रिलेटेड. अनुभव तर प्रत्येक फील्डचे झाले रे, आणि प्रत्येकालाच येतात आणि प्रत्येकाचे खूपच डार्क असतात. बरोबर. कोणाचाच अनुभव सिमिलर राहत नाही. बरोबर. आणि मला असं वाटतं नाही या गोष्टीवर, जसं तू बोललास की त्या काळी आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स हे तीनच क्षेत्र होते. आणि आता जेवढे पण काही क्षेत्र आलेत, जसं की पॉडकास्ट म्हणता येईल, हे पण एक क्षेत्र आहे. बरोबर. तर सगळेच हे शिकतायत आता. ह्यात कोण मास्टर नाहीये आता, कारण ही फर्स्ट जनरेशन आहे, असं म्हणता येईल. ऑफकोर्स म्हणता येईल. जसं मी तेव्हा म्हटलं की त्या काळचा आमचा एक एरा चेंज झाला होता. अजून एका आमच्यातनं सुद्धा जे काही चेंज होतंय ना, हा तो एरा आहे. बरोबर. ज्या ठिकाणी शिक्षण फक्त एक गोष्ट राहिली नाहीये, बट देर आर काय म्हणतो आपण ॲव्हेन्यूज खूप ओपन झालेत, ज्याच्यामध्ये तुम्ही एका गोष्टीला बांधून राहिले नाही आहात आता. बरोबर. त्या काळच्या लोकांचं कसं होतं, 10वी 12वी ग्रॅज्युएशन जॉब झालं, ही चौकट सगळ्यांसाठी. बरोबर. आता ती चौकट राहील. ज्यावेळेस ऍक्टिंगचं भूत चढलं होतं आयुष्यात, त्यावेळेस काही फिटनेस वगैरेकडे कसा लक्ष देत? अरे ऑफकोर्स ऍक्टिंगच्या वेळेस तर फिटनेस होता. ओके, बट आय वुड रादर पुट इट ॲज की ऍक्टिंग मधनं बाहेर पडल्यानंतर माझा ऍक्च्युअल फिटनेसची जर्नी सुरू झाली. सो मी 2008 मध्ये मूवी केला. ओके, आणि ऑफकोर्स मी वर्कआउट तर करत होतोच तेव्हा, बट जो सिरियसली वर्कआउट 8 नंतर केला ना, तेवढा म्हणजे ते असतं ना, वर्कआउट करताना एक जुनून, एक आय मीन ब्रेक झालं, हार्ट ब्रेक म्हणतो. अरे तो हार्ट ब्रेक पण नाही. प्रत्येकाला पाहिजे ऍब्स. प्रत्येकाला पाहिजे ऍब्स. मॉडेल ऍक्टर म्हटलं की त्यांना पाहिजे ऍब्स. भले बाकीचं बायसेप ट्रायसेप काय नसला तरी चालेल, पण ऍब्स पाहिजे. लीन बॉडी दिसली पाहिजे. आपल्याकडनं तेव्हा वर्कआउट ऑफकोर्स झाला, बट जिभेचे टोचले आपले कधी कमी झाले नाहीत. पण मला एक सांग, औन गोल्ड जिम मध्ये तुझा फोटो कोणत्या साली लागलाय? 2010. ओके, 10 म्हणजे 8 नंतर पुण्याला आला होता तू? हो, 8 नंतर पण नाही. म्हणजे झालं काय, मी ऍक्टिंग फील्ड मध्ये 6 ते 8 होतो. ओके, बट ऍक्च्युली, आणि जरी माझे वडील 6 ते 10 ठाण्याला होते, मी इंजिनिअरिंग साठी 6 म्हणजे 2006-07 ला पुण्याला आलो. ओके, MIT मध्ये. तेव्हापासून मी इथंच आहे. ओके. मग ऍक्टिंगचं हे आय मीन भूत कमी झाल्यानंतर काही जॉब वगैरे केला का डिरेक्टली काही बिझनेस स्टार्ट केला होता? हो, 2010 साली माझं ग्रॅज्युएशन संपलं. ओके, आणि नेक्स्ट डे जॉब केला. ओके, नेक्स्ट डे म्हणजे हा, कारण की म्हटलं काहीतरी व्हायचंय आयुष्यात. ओके, काहीतरी स्वतःच करायचंय, काहीतरी सोसायटीमध्ये आपली आयडेंटिटी पाहिजे. बरोबर. लोकांनी मलाही ओळखलं पाहिजे, कारण की आजपर्यंत झालं काय, वडील जिल्हा न्यायाधीश होते. ओके, तर जिथे कुठे जाऊ, अरे बच्चाव साहेबांचा मुलगा. बच्चाव साहेबांना सगळे ओळखत होते. बरोबर. आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोर्टामध्ये तुम्ही गेला, बरोबर, हो, तर पप्पांना ओळखतात सगळे, कारण की 36 वर्षाची त्यांची प्रॅक्टिस झालेली ज्युडिशियरीमध्ये. सो मला म्हटलं की अरे नाही यार, हे काहीतरी भारी वाटतंय, मला पण हे पाहिजे. म्हणजे इव्हन लोकांनी मला माझ्या कामाने ओळखलं पाहिजे. सो ते एक होतं. म्हणून नेक्स्ट डे मी लिटरली कामाला, म्हणजे आज परीक्षा संपली आणि नेक्स्ट डे मी एक कन्स्ट्रक्शन फर्म जॉईन केली. बरोबर. काही सांगू शकशील त्या जॉब बद्दल? ऑफकोर्स, कारण की तो पहिला जॉब होता यार, तो विसरू कसं काय शकतो. 2010 साली सुरू केला ऍज अ ज्युनियर प्रोजेक्ट मॅनेजर. ओके, कळत तर काहीच नव्हतं. प्रॅक्टिकल नॉलेज सगळं शिकायचं होतं, की काय करायचं, कसं करायचं. आणि कसं रे आकाश, जेव्हा तुम्ही कुठलंही काम करताना बुकिश नॉलेज तुमचं तेवढं कामी येत नाही. जेवढं प्रॅक्टिकल पाहिजे, खूप महत्वाचं आहे प्रॅक्टिकल नॉलेज. आणि ते प्रॅक्टिकल नॉलेज मला त्या ठिकाणी मिळालं. भले माझा पगार 7,500 रुपये होता फक्त महिन्याचा, आणि माझ्या वॉचमनचा 18,000 रुपये होता. बट ऑफकोर्स मी फ्रेशर होतो, सगळं होतं.
वाईट वाटलं थोडंसं की वॉचमनचा पगार मीच काढतोय, चेकवरती मीच साईन करतोय, पण स्वतः 7.5 घेतोय आणि दुसऱ्याला 18 देतोय. बरोबर. ते सुद्धा खरं तर मी माझ्या वडिलांशी बोललो होतो. ओके. बट प्रॅक्टिकल माणसाने कसं राहावं ना हे मी माझ्या वडिलांकडनं शिकलो. त्यावेळेस मला माझे वडील म्हटले की तू काय आहेस हे तू मला दाखवून दे, ओके, मग मी तुझा पगार वाढवतो. आणि हा जो जॉब होता किती वर्ष केला होता? काय 2-2.5 वर्ष, एक अख्खी साईट. ओ, 2-2.5 पण नाही, 2 वर्ष. आमच्याकडे 24 महिन्याचा पिरियड होता की त्याचं हे करायचं होतं आम्हाला, रिडेव्हलपमेंट करायचं होतं त्या बिल्डिंगचं. आणि 16 महिन्यात 18 महिन्यात आम्ही त्यांना हँडओव्हर केली. अरे वा, व्हेरी नाईस. आणि मग त्यानंतर आय मीन फिटनेसचा प्रवास म्हणता येईल किंवा आय मीन एक नवीन बिझनेस म्हणता येईल. पहिला बिझनेस कोणत्या साली केला होता? सो जेव्हा मी या कन्स्ट्रक्शनच्या फील्डमध्ये होतो ना, खरं तर इथंच मी सुरू केलं होतं. एका साईडला जॉबही करायचा आणि एका साईडला ट्रेडिंगही करायचं कन्स्ट्रक्शन मटेरियल्सचं. सो तिकडनं जरा मला हे कळायला लागलं की मी बिझनेस फील्डचा माणूस आहे. ओके. की मला परत जशी आपण म्हणतो ना ते चौकटीत बसून कोणतर तुम्हाला कंटिन्यू सांगते एवढंच काम कर, हेच काम कर, मला ते कधी जमलं नाही. मला 100% नाही तर मला 1000% देणं जास्त आवडतं कुठल्याही कामासाठी. बरोबर बरोबर. तर म्हटलं की आणि हे बाउंड्रीज ना जेव्हा तुम्ही जॉब करता ना तेव्हा राहत नाहीत. बरोबर. तेव्हा राहतात. जेव्हा तुम्ही बिझनेस करता स्वतःचा तेव्हा राहत नाहीत. सो त्याच्यामुळे मग म्हटलं की हळूहळू मग ती बॅलन्स कमी करत गेलो. सो जॉब हळूहळू जशी साईट संपली तेव्हा कमी केलं आणि मग कन्स्ट्रक्शन मटेरियलचं ट्रेडिंग वाढवलं. ओके. हा तोच काळ होता जेव्हा मी लिटरली रात्री 3-3 वाजेपर्यंत साईटवरती आम्ही कामं करायचो, कारण की आम्हाला ते 24 महिन्यात द्यायची होती. पण अपेरेंटली वी वर लकी इनफ की आम्ही 16 महिने 18 महिन्यामध्ये आम्ही त्यांना अख्खं प्रदर्शन देऊन टाकलं. बरोबर बरोबर. खूप शिकायला मिळालं त्या साईटवरती. बरोबर. आणि त्यानंतर काही बिझनेस वगैरे स्टार्ट केला का जॉबच करत होतास? नाही, मी झालं काय म्हणजे याच कालावधीमध्ये आय वॉज फिटनेसचं ऑफकोर्स सुरू होतं. आय वॉज ऑल्सो प्रिपेरिंग फॉर माय मुंबई मॅरेथॉन रेसेस अँड स्टाफ. ओके. सो त्याचं ट्रेनिंग सुरू होतं, हेवी लिफ्टिंग सुरू होतं, 3-3 वाजेपर्यंत साईटवरती कामं सुरू होते. सो बिकॉज ऑफ ऑल दिस काय म्हणतो आपण फिजिकल स्ट्रेस आणि बाकीच्या गोष्टी ना 2013 सप्टेंबर ला पॅरालिसिस अटॅक आला. मला आज कळतंय. म्हणजे नाही, खूप जवळच्या लोकांनाच माहितीये फक्त, कारण की ते एक असतं ना की एवढ्या यंग मुलाला कसं काय हे होऊ शकतं. फिटनेस सुरू आहे, बरोबर, खाणं पिणं नीट सुरू आहे, सगळं सुरू आहे. बट फॉर्च्युनेटली आय डोंट नो, ते बॅकफायर झालं. म्हणजे मी माझा स्ट्रगल चांगल्या वे मध्ये घेऊन जात होतो, ते बॅकफायर झालं. माझं पुढे काहीतरी प्लॅन करत होतो, माझं फ्युचर प्लॅन करत होतो, ते बॅकफायर झालं. 2013 ते 16 हे 3 वर्ष लागले मला टोटल रिकवर व्हायला. ओके. लेफ्ट साइड अख्खी गेली होती. हात, पाय, डोळा, तोंड, स्पीच काहीच नव्हतं. हॉस्पिटलमधनं 2 महिन्याने बाहेर पडलो. बट कम्प्लिटली रिकवर व्हायला मला 3 वर्ष लागले. बरोबर. डॉक्टरने सांगितलं मोनोटोनस एक्सरसाइजेस नको, नो रनिंग, नो मॅरेथॉन्स, नो स्विमिंग, नो सायकलिंग. बरोबर. काहीच नाही. ते 3 वर्ष मला खूप अवघड गेले. बरोबर. आणि त्याच्यामुळे मग ते खूपच खरं तर विचार करायला खूप वेळ मिळाला की मी काय करतोय, हे करायला पाहिजे. कारण आधी कसं होतं रे, हे काम माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणीच करू शकत नाही, ही एक मेंटॅलिटी होती. म्हणून प्रत्येक काम मीच करायचो. बरोबर. पण नंतर कळालं की नाही, हे असं होत नाही कधी. ज्याचं त्याचं काम त्याला दिलं पाहिजे. एक्झॅक्टली. बरोबर. सो मग ते 2016 मध्ये एक दिवशी आय डोंट नो काय झालं, म्हटलं लेट्स डू इट. मॅरेथॉन होते पुण्यातलं, सुरू होतं. म्हटलं डॉक्टरांनी नाही सांगितलंय, पण किती दिवस तुम्ही या भीतीमध्ये राहणार. बरोबर बरोबर. तुम्ही काय मग फिटनेसच सोडून द्यायचा का? तुम्हाला जे आधी मॅरेथॉन्स पळायचो मी, सगळं होतं, मग ते काय होतं. म्हटलं नाही, आय एम रनिंग दीज मॅरेथॉन्स अगेन अँड अगेन. 16 ते 19 पुण्यातले ऑल 10 किलोमीटर्स मॅरेथॉन पळालो. ओके. काही झालं नाही. डॉक्टरांनी जे सांगितलं होतं काहीच नाही. म्हणजे मोनोटोनस एक्सरसाइज नाही सांगितलं, पण त्याच करून मी वरती आलो. 2016 नंतर एक्झॅक्टली काय करत होता आयुष्यात? जेव्हा आयुष्य परत ट्रॅकवरती आलं
2016 मध्ये एक नवीन कंपनी फॉर्म केली रेनोव्हेटिव्ह ट्रेडर्स नावाने. कारण की ट्रेडिंगचा एक्सपिरियन्स होताच, पण फक्त फील्ड वेगळं होतं. यावेळेस चूज करताना आम्ही चूज केलं FMCG आणि फार्मा. कारण की माझे बिझनेस मेंटर मुकेश मित्तर म्हणून आहेत, ओके, मुंबईला असतात. सो त्यांनी खूप पाठीमागे लागून मला या फील्डमध्ये ढकललं. तेव्हा असं वाटलं होतं की अरे मी हे नाही करू शकणार. बट त्यांनी सुद्धा तेच ओळखलं होतं की हा मुलगा बिझनेस साठी तयार झालेला आहे. बरोबर. आणि याला एक पुशची गरज आहे. रादर पुश म्हणण्यापेक्षा एका लाथीची गरज होती. ती लाथ त्यांनी मारली. बरोबर. बट त्या दिवसानंतर आम्ही खूपच अग्रेसिव्हली त्या डिस्ट्रीब्युशन फील्ड मध्ये घुसलो, विच वॉज अ सप्लाय चेन मॅनेजमेंट. ओके. आणि 2016 मध्ये रेनोव्हेटिव्ह ट्रेडर्स सुरुवात झाली. मग आम्ही बऱ्याच साऱ्या कंपनीज, मामाअर्थ आजची आम्ही सुपर स्टॉकिस्ट होतो. आम्ही होरेका मध्ये अजून बाकीच्या गोष्टी खूप होत्या. एक VPH मसाले म्हणून काही होतं. ओके. आम्ही बेबी प्रोडक्ट्स मध्ये होतो. सो चालू होतं आमचं म्हणजे. बरोबर. आय मीन तो बिझनेस अजूनही चालू आहे का बंद केला? तो अजूनही सुरू आहे. अरे वा. ओके. आणि तो आता कम्प्लिटली ऑटोमेशन वरती गेला. सो मला त्याच्याकडे तर बघायची एवढी गरज नाहीये. 2016 स्टार्ट केलं, एकटा सिंगल ओनर होतास का कोण पार्ट? ऑलवेज एकटा. कारण की समोर कसं होतं रे, मला असं वाटतं की जेव्हा दोन डोके एकत्र येतात ना, ते कधी मॅच नाही झाले ना की मध्ये धंद्यावरती अफेक्ट व्हायला लागतं, नुकसान होतं. एक्झॅक्टली. बरोबर आहे. सो करायचं असेल, पॉसिबल असेल तर एकटं करा. बरोबर. ओके. नाहीतर मग करू नका. म्हणजे खरं तर मी जरी आज ही म्हणत असेल तरी ही चूक मी करून बसलोय. बहुतेक 2019 केली होती. येस. काय होता तो अनुभव? 16 मध्ये काम सुरू केलं, चांगलं काम सुरू झालं, चांगले पैसे मिळायला लागले, सगळं रुटीन सेट होतं. जे मी मगाशी जी स्टेबिलिटी तुला बोललो मी, त्या स्टेबिलिटीला मी पोहोचलो होतो. आफ्टर ऑल द स्ट्रगल अँड द मेडिकल कंडिशन्स, हेल्थ कंडिशन्स अँड स्टफ, त्यातनं बाहेर निघाल्यानंतर त्या लेवलला आम्ही पोहोचलो होतो 19 पर्यंत. ओके. आणि 19 मध्ये एका लाऊंज मध्ये इन्व्हेस्टमेंटची अपॉर्च्युनिटी आली. ओके. केली इन्व्हेस्टमेंट आणि आय थिंक 4 महिने पण नाही झालं, 4 महिन्यात तो लॉन्च बंद. किती डोके होती त्यामध्ये? 2. ओके. एक मेन माणूस ज्याची ती आयडिया होती आणि मी, ओके, ज्याचे थोडेसे पैसे होते. पण तरीही लाईक जरी मी फक्त इन्व्हेस्टर होतो त्या ठिकाणी, मी तिथे जाऊन बसायचो, शिकायचो की हे फील्ड कसं असतं, काय असतं. ते 4 महिने का होईना, म्हणजे मी खूप शिकून घ्यायचा प्रयत्न केला. कारण की अगेन जसं मी मगाशी म्हटलं की बुकिश नॉलेज पेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज जास्त महत्वाचं आहे. आणि ते प्रॅक्टिकल नॉलेज मी तिथेही घेत होतो. नवीन फील्ड होतं माझ्यासाठी, सो शिकणं भाग होतं. म्हणजे एक फेल्युअर पाहिला आहेस तू लाईफ मध्ये? ऑफकोर्स. बरोबर. शिकायला मिळालं आहे. ऑफकोर्स. बरोबर. अर्थात खूप छान गोष्ट. त्यानंतर फार म्हणजे आयुष्यात एक सगळ्यांच्याच एक टर्निंग पॉईंट म्हणता येईल, तो म्हणजे कोविड. या. कसा होता तो वेळ? आणि एवढा छान असा तू ब्रँड आता एक स्टार्ट केलेला आहे, त्याची सुरुवात तेव्हा झाली का आता काही झाली होती? त्याची आयडिया खरं तर 19 मध्ये आली, जेव्हा लॉन्च सगळं शिकणं सुरू होतं. इन्व्हेस्टमेंट केले होते लॉन्च मध्ये. कोविड मध्ये तर ऑपॉर्च्युनिटी नव्हत्याच काही. कारण की जे आमचं FMCG आणि फार्मा होतं हे कोविड मध्ये सगळ्यात बूम मध्ये होतं. ओके. कारण की इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये आम्ही पडायचो ना, सो दिवस रात्र काम. सो त्या ठिकाणी फक्त असं काहीतरी 2 आयडियाज आल्या बिझनेसच्या बाबतीत, आत्ताच्या बिझनेसच्या बाबतीत लिहून ठेवायच्या, की आपल्याला लाऊंज मध्ये काय प्रॉब्लेम आले होते लिहून ठेवायचं, मग ते सॉल्व्ह कशा करायच्या. आणि ते 2 पॉईंट लिहून झाले की बॅक टू युअर बिझनेस. बरोबर. रेनोव्हेटिव्हच्या कामासाठी. बरोबर. सो असे करून आम्ही कोविड अख्खा काढला. आणि त्यानंतर मग या ऍप्लिकेशनच्या कामासाठी लागलो. जे काही नोट्स तर ऑलरेडी होतेच ऑलमोस्ट, म्हणजे तुला सांगतो आकाश, 1.5 वर्षाचे नोट्स असतील माझ्याकडे. ओके. 1.5 वर्ष लिहित होतो. सकारा हे जे तुझं ऍप आहे त्याची सुरुवात 19 ला झाली आहे. 19 ला इन्सेप्शन झालं. येस. ओके. यू कॅन से दॅट. मला आणि एक यामध्ये फार एक गोष्ट आवडेल, तुझा जो लोगो आहे ना फार क्रिएटिव्ह, आणि आय मीन त्याच्या मागचं एक कारण सांगू शकशील? विचार
तो कसा आला होता या लोगो बद्दल? डायरेक्ट लोगोवरती उडी मारायच्या आधी आय थिंक तुला थोडी त्याची नावाची हिस्ट्री सांगतो, मग मे बी तुला लोगोला रिलेट करता येईल. बरोबर. ओके. सो इजिप्तमध्ये सकारा नावाचं एक विलेज आहे. ओके. ओके. जिथं आर्किओलॉजिस्टने 1992 एक्सकेव्हेशन सुरू केलंय. ओके. आणि आजही ते जिथं कुठे खोदतात त्यांना काहीतरी नवीन सापडतं. ओके. म्हणजे एवढं एक्सकेव्हेशन करून सुद्धा म्हणजे विचार कर काय असेल तिथं, म्हणजे तू कुठे शोध तुला काहीतरी सिव्हिलायझेशन खाली सापडतं. अच्छा. ओके. सो दॅट वॉज द मोटो ऑफ आवर ऍप्लिकेशन की वेन एव्हर यू ओपन आवर ऍप्लिकेशन यू विल फाइंड समथिंग न्यू. म्हणून ते नाव सकारा. आणि सकाराचं द स्पेलिंग इज SAQQARA. ओके. आणि जसं तू बघितलं असशील की आम्ही Q जो शब्द म्हणजे आहे लेटर्स, तर हे Q ला आम्ही इन्फिनिटीचा सिम्बॉल दिला. बरोबर. कारण की देयर इज नो स्टॉपिंग एनिवेअर. बरोबर. ओके. ना सकारा विलेज मध्ये ना आमच्या ऍप्लिकेशन मध्ये. अनस्टॉपेबल. ते मग ते आमचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन होतं. बरोबर. की दिस इज इन्फिनिटी. बरोबर. आणि ह्या ऍप मध्ये पण कोण पार्टनर आहे का सिंगल ओनर? सिंगल ओनर. वाव. कारण की नाहीच रे, म्हणजे जेव्हा तुम्हाला क्विक डिसिजन्स घ्यायचे असतात ना, दोन डोक्यांमध्ये नाही घेता येत तुम्हाला अनलेस यू आर ऑन द सेम पेज. बरोबर. 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 हे ऍप जे आहे प्ले स्टोअर ऍप स्टोअर दोन्हीकडे अवेलेबल. दोन्हीकडे आहे. ओके. आणि ह्याची मॅनेजमेंट कशी पाहतोय म्हणजे तू, आय मीन थोडं सांगशील प्रेक्षकांना आपल्या ऍप बद्दल? आता बेसिकली कसं आहे, नवीन जमाना सुरू झालाय, वर्क फ्रॉम होम सुरू झालेत, ऑफिसची गरज नाही तुम्हाला. तुमचं लॅपटॉप उघडलं की दुकान उघडलं जातं तुमचं. अर्थात. ओके. तुम्ही कुठेही बसलाय, जगाच्या कुठेही असत पाठीवरती, पण तुमचं होऊन जातं सगळं. सो माझी टेक्निकल टीम इकडे आहे, माझी सोशल मीडियावाली टीम इकडे आहे. ओके. टेक्निकल टीम त्यांचं काम बरोबर करते, इन्स्ट्रक्शन माझ्याकडनं जातात ऑफकोर्स. बरोबर. सोशल मीडियाचे त्यांचे इन्स्ट्रक्शन मला येतात की असं करायचं आपल्याला. सो आय एम फॉर्च्युनेट इनफ की मला माझ्या दोन्ही टीम्स खूप स्ट्रॉंग मिळाल्यात. सो त्याच्यामुळे माझं काम ऑलमोस्ट कमी झालंय. बरोबर. मला फक्त ठराविक काही गोष्टी त्याच्या नीट चेक केल्या की मग माझं काम होऊन जातं. भले मग मी पुण्यात असो, मी मुंबईत असो, मी कॅनडात असो. बरोबर. बरोबर. जसं मी मगाशी प्रेक्षकांना सांगितलं की हे ऍप फूड इंडस्ट्री रिलेटेड आहे, एक्झॅक्टली काय आहे ऍप? ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा मी म्हणतो फूड इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे, ओके, मग काही मी हे फेस केलंय. सगळ्यात पहिल्यांदा म्हणता की तुम्ही स्विगी झोमॅटो आहात का? बरोबर. तर नाही, आम्ही स्विगी झोमॅटो नाही आहोत. आम्ही फूड डिलिव्हर करत नाही. ओके. ओके. आम्ही एनकरेज करतो लोकांना टू गो टू द व्हेन्यू अँड हॅव युअर फूड हॉट अँड क्रिस्पी. कारण की आज फक्त समजा स्विगी झोमॅटो काय करतं, स्विगी झोमॅटोवरती फूड एक डिश ऑर्डर करा, घरी येते. कशी येते? सॉगी, थंड, एन्जॉय करतोस तू, रिहीट करा. बरोबर. आय वुड लाईक रादर आय लाईक माय फूड टू बी हॉट अँड क्रिस्पी. मला तसं पाहिजे. बरोबर. सो मी फार कमी वेळा स्विगी झोमॅटो वापरतो. बरोबर. आय गो टू द व्हेन्यू अँड हॅव फूड. बरं, याच्यामध्ये आम्ही काय केलं अजून की स्विगी झोमॅटो फूड डिलिव्हर करताना तर आम्ही लोकांना एनकरेज करतो तुमच्याकडे येण्यासाठी. ओके. त्याने होतं काय, आज लोकांनी कॅफेज मध्ये इन्व्हेस्ट करून ठेवलेलं आहे. लोक म्हणजे कॅफे ओनर्सने जागा मोठ्या घेऊन ठेवलेल्या आहेत. ओके. सो त्यांना ती जागा भरायची आहे. स्विगी झोमॅटोचे डिस्काउंट्स, मार्केटमधले ऑफर्स वगैरे हे करून करून त्यांना नाही तो रेव्हेन्यू जनरेट होऊ शकत तेवढा, ब्रेकिंग ला नाही येऊ शकत. सो मग आम्ही थोडासा वेगळा विचार केला की फूड बाहेर जाण्याच्या ऐवजी कस्टमर आम्ही तुमच्याकडे पाठवतो. बरोबर. आणि तेव्हा ते सकाराचं अख्खं आमचं समोर आलं की वी विल सेंड यू द कस्टमर्स, ओके, थ्रू आवर ऍप्लिकेशन, थ्रू आवर ऑफर्स, थ्रू आवर काय म्हणतो आपण त्याला फीचर्स. ओके. अँड देन यू कॅन युटिलाइज दॅट. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की पहिलं सकारा ऍपचे मेंबर व्हा, त्यानंतर तुम्हाला खूप काही फॅसिलिटीज वगैरे प्रोव्हाइड केल्या जाते. येस. आणि तुम्ही त्याच फॅसिलिटींचा उपयोग वेगवेगळ्या रेस्टॉरंट, हॉटेल, कॅफेमध्ये करता येऊ शकतात. बरोबर. येस, यू कॅन डू दॅट. ओके. म्हणजे तुला सांगायचं म्हटलं तर समजा लेट्स से मी आज एका कॅफेमध्ये गेलो, ठीक आहे, आणि सकारा ऑनबोर्डेड आहे ऑलरेडी त्या कॅफेला, तर सकारा मेंबर्सला एक स्पेशल युनिक डिस्काउंट मिळतं. ओके. ओके.
लेट्स से 1000 रुपयाचं बिल झालं तुझं, 15% तुला ऑफ आहे फक्त सकारा मेंबर्सला. बाकीच्या लोकांना आला कार्ट प्राइसेस आहेत. सकारा मेंबर्सला 15% ऑफ आहे. यू हॅव टू पे थ्रू द फूड ऍप. ओके, 1000 रुपये टाकायचं, ऑटोमॅटिकली डिस्काउंटेड अमाऊंट तुला 850 दिसते. अच्छा. ओके, बरं. आता सगळे म्हणता हा डिस्काउंट तर सगळेच देता, तुम्ही काय वेगळं करताय? ओके, तर आम्ही असं करतोय की तुम्हाला डिस्काउंट तर मिळालेलाच आहे, आम्ही तुम्हाला तुम्ही उरलेला जे 850 पेमेंट करता ना याच्यावरती अजून आम्ही तुम्हाला कॅशबॅक देतो. ओके, विच आर कॉल्ड लॉयल्टी पॉइंट्स, पर्पल पॉइंट्स आम्ही त्याला म्हणतो. ओके ओके, आणि हे पर्पल पॉइंट्स अगेन लोक म्हणतात की सगळेच देता, तुम्ही अजून काय वेगळं करता? कारण की बघा आपल्याला एक माहिती आहे, लोक हे विचारणारच की तुम्ही अजून काय देताय, अजून काय देताय, अजून काय देताय. ओके, सो आम्ही काय केलं याच्यामध्ये की 100 रुपयाला 1 पॉइंट. ओके, परत प्रश्न आला सगळेच देता, बरोबर, वेगळं काय? आम्ही म्हणतो नाही, इथं वेगळं आहे आमचं. पहिल्या दिवशी आलात तर 100 रुपयाला 1 पॉइंट, बरोबर. दुसऱ्या दिवशी आलात तर 100ला 2, बरोबर. तिसऱ्या दिवशी आलात 100ला 3 आणि चौथ्या दिवशी आलात तर 100ला 4. ओके ओके, सो 100 वरती आम्ही काय म्हणतो, दिस आर द मल्टी लेयर्ड लॉयल्टी प्रोग्राम. बाकीचे लोक काय करतात, 100ला 1 संपला, आम्ही तुम्ही जेवढं जास्त त्या कॅफेला जाल तेवढे जास्त तुम्हाला पॉइंट्स मिळत जातील. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे देर आर डिफरंट कॅटेगरीज, कॅफे, रेस्टॉरंट, लाउंज, क्लब, राईट? बरोबर. आता या सगळ्यांना तर आपल्याला सेम ठेवता येणार नाही. तू कॅफेला रोज जातो, क्लबला रोज जातोस नाही. सो मग अशा याच्यात आम्ही काय केलं की तुला जे 4 पॉइंट्स अचीव्ह करायचे आहेत, कॅफेजला 7 दिवसामध्ये, रेस्टॉरंट, लाउंज आणि क्लब्सला 30 दिवसामध्ये. का बरं? आणि सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. बरोबर. 4 पॉइंट्स म्हणजे 4 व्हिजिट. कॅफेजला रोज होऊ शकतात, रेस्टॉरंटला कधी होऊ शकतात, शनिवार रविवार. लाउंज वीकेंड सेम, क्लब्स सेम. म्हणून तो महिना ठेवला आणि हे 7 दिवस ठेवले. आणि मग हे पॉइंट्स जे काय तुम्हाला येतात पॉइंट्स, हे पॉइंट्स तुम्ही तिथले तर रिडीम करू शकता, और आमच्या कुठल्याही पार्टनर रेस्टॉरंटमध्ये जाऊन तुम्ही रिडीम करू शकता. बरोबर बरोबर. आता हे ऍप पुण्यात आहे का पुण्याच्या बाहेर, महाराष्ट्रात? आता पुण्यात आहे. ओके, आम्ही जाऊ पुण्याच्या बाहेर घेऊन जाऊ ते ऍप. ओके, काही प्लॅन काय आहे म्हणजे पुढच्या 10 वर्षात या ऍपला तुम्ही कुठे पाहताय? पुढच्या 10 वर्षांमध्ये आता समजा तसं म्हटलं गेलं तर, ओके, ऑफकोर्स आज ऍप्लिकेशन्स आणि IT जेवढं बूम चाललंय, ओके, आय वुड नॉट से अ ह्यूज कंपनी और कोणाच्या कॉम्पिटिशन मध्ये मला मोठी करायची अशी नाही आहे. ओके, बट माझं फक्त हे आहे की माझ्यासोबत अजून एक 100 फॅमिलीज तरी जगल्या पाहिजे, एवढं तरी मोठं केलंय करायला म्हणजे माझं एम आहे मिनिमम 100. बरोबर, गुड. आता तुम्ही 10 वर्षात तर खूपच 100 फॅमिलीज मी खूप कमी म्हणतोय. ओके, बरोबर. बट म्हणजे मला कमीत कमी 100 फॅमिलीज सफिशियंटली आणि सफिशियंटली नाही म्हणतात, एफिशियंटली जगल्या पाहिजे. बरोबर, मी दिलेल्या सॅलरीज वरती. बरोबर, हे तरी माझं एम आहे. बरोबर. आणि जसं मगाशी तू सांगितलंस की या ऍप थ्रू खूप काही ऑफर्स वगैरे लोकांना मिळत आहेत. बरोबर. सकारा या शब्दातच काही काही नवीन गोष्टी येतात. बरोबर. तर तुम्ही अशा काय ऑफर्स देत आहेत लोकांना? बघ, फर्स्ट ऑफ ऑल ऑफर्स आपल्याला जे काय आपण डिस्काउंट स्ट्रक्चर लॉयल्टी प्रोग्राम जो देतोय तो देतोच आहोत आपण. ओके, या व्यतिरिक्त आपण काय करतोय, आपल्या ऍप्लिकेशन मध्ये ना फेस डिटेक्शनचं एक सॉफ्टवेअर आहे. ओके, जे सगळ्यात क्लब्स आणि लाउंजेस साठी सगळ्यात महत्वाचं आहे, आणि ऑल्सो फॉर द कॅफे कस्टमर्स जे तिथं व्हिजिट करतात. आता मला सांग, कुठल्या लाउंज मध्ये लास्ट टाइम तू गेला होतास, तुझा फोटो काढला गेला आणि तो फोटो तुला मिळाला? बरोबर, कधीच मिळत नाही, अनलेस यू नो द मॅनेजर ऑर द ओनर ऑफ द प्लेस. कॅमेरामॅन ओळखीचा असेल तर. कॅमेरामॅन देतच नसतो, कारण की तो म्हणतो की त्याची प्रॉपर्टी आहे, प्लीज तुम्ही त्याला विचारा. राईट, सो यू शुड नो द मॅनेजर ऑर द ओनर, कारण की त्याच्याकडे राईट्स नसतात फोटोज डिरेक्टली द्यायचे. ठीक आहे, सो आपल्याला बेसिकली हे फोटोज कधीच मिळत नाहीत. राईट, बट जेव्हा एक क्लब स्वतःहून आपल्या सोशल मीडियावरती फोटोज अपलोड करतं, ते 3 किंवा 4 फोटोज अपलोड करतं. बरोबर. लेट्स से 1000 फोटोज क्लिक केले असतील, 3-4 फोटो अपलोड होतात. उरलेल्या फोटोजचं होतं काय? कोणत्या प्रकारचे फोटो ते अपलोड करतात? नाही, म्हणजे मार्केटिंग पर्पजचे फोटोज रे. तुमचे गेस्ट आले आहेत, गेस्ट एन्जॉय करतात. गेस्ट म्हणता येईल आपल्याला?
काय काढायचा प्रयत्न चाललाय माझ्याकडनं. पण काय नो मी नाही बोलणार पण, कारण की माझं क्लब नाहीये. पण मार्केटिंगच्या दृष्टीने आजकाल आय मीन ती स्ट्रॅटेजी खूप लोक यूज करतात. ऑफकोर्स जो दिखता है वो बिकता है. इसलिए हम लोग दिखा रहे हैं आपको. एक्झॅक्टली राईट. आम्ही जे तुम्ही दाखवताय, तुम्हाला जे दाखवायचंय लोकांना, हे मॅक्सिमम लोकांपर्यंत कसं काय पोहोचवता येईल. बरोबर. राईट. सो जेव्हा एक क्लब 4 फोटोज फक्त अपलोड करतात, बाकीचे फोटोज वेस्ट होतात. ओके. सो आम्ही काय केलं, फेस डिटेक्शन सॉफ्टवेअर आम्ही याच्यामध्ये टाकलं सकारामध्ये. आणि त्याच्याने होतं काय, बेसिकली आम्ही त्यांना क्लब्स अँड लाउंजेस वाल्यांना एक क्लाउड स्पेस देतो. त्यांना सांगतो की तुमचे सगळे फोटोज तिथं अपलोड करा. ओके. ऍप वरती, क्लाउड स्पेस वरती. ओके. आणि मी ॲज अ कस्टमर तिथं गेलो. ओके. तर मी काय करणार, मला माझे फोटोज पाहिजेत. गेली मी लेट्स से एक 10 दिवस कंटिन्युअस मी पार्टी केली आहे, लाउंजेस मध्ये गेलोय, जेवण तिथलं खाल्लंय, फूड टेस्ट केलेलं आहे, पण मला फोटोज एकाचं पण नाहीये. सो मी काय करणार, मी सकारा ओपन करणार, माझे एक रिअल टाइम फोटो क्लिक करणार. रिअल टाइम का बरं, कारण की मी तुझा फोटो अपलोड करून तुझे फोटोज मी नाही डाउनलोड करू शकणार. अर्थातच. राईट. कारण की ती प्रायव्हसी आहे. राईट. सो मी माझा रिअल टाइम फोटो अपलोड करणार. ओके. तो अपलोड झाला की आमचं सॉफ्टवेअर तो फोटो अपलोड केलेला आणि जे क्लाउड स्पेसला जेवढे फोटोज आहेत याच्यामध्ये मी कुठे कुठे आहे बरोबर हे शोधणार आणि ते सगळे फोटोज मला माझ्या डॅशबोर्डवर दाखवणार. क्रिएटिव्ह म्हणता येईल. छान संकल्पना आहे. पण मला एक सांगा बरं की आता मी पण खूप काही स्टार्टअप बिझनेस पाहत असतो भारतामध्ये. तर आपल्या ह्या ब्रँडला सकाराला काही कॉम्पिटिशन आहे ना. ओके. प्रत्येक गोष्टीला कॉम्पिटिशन आहे रे. ओके. आणि कॉम्पिटिशन पाहिजे खरं तर. बरोबर. तुम्ही एकटा घोडा पळत राहिला रेसमध्ये तर त्याला काय माहिती हारलोय की जिंकलोय. बरोबर. राईट. सो आहेत बाकीचे घोडे पण आहेत. आपला घोडा कसा पळतोय आता. पळतोय आणि पळेल. चांगले. अर्थातच आमचा तर नेहमीच आय मीन सकाराच्या घोड्याला आमचं नेहमी स्वप्न असेलच. आणि एक स्वप्न असतं, जसं मी मगाशी पण विचारले की पुढच्या 10 वर्षात कुठे पाहतोय ह्या ऍपला. बरोबर. पण एक कुठेतरी भवितव्य असतं कोणत्या तरी गोष्टीचं की बाबा हा मला इथे पोहोचायचंय, मला हे ऍप ह्या ब्रँड बरोबर असोसिएट करायचंय. तर आपलं असं काही विजन आहे ऍप. ऑफकोर्स माझं विजन आहे. मला बेसिकली सकारा हे नाव इंडियामध्ये स्प्रेड करायचंय. ओके. आता मी बाहेर राहतो. राईट. सकारा ही मला इंडियाची आयडेंटिटी बनवायचं. लोकांना हे कळायला पाहिजे की सकारा हे इंडियन ऍप आहे. बरोबर. which is serving us in another countries as well. So yes, multi-country आम्ही घेऊन चाललो आहोत, but it will take some time, of course. जसं तू म्हणतोस की 10 वर्ष होऊन जाईल. आणि हे ऍप फक्त फूड इंडस्ट्रीसाठी सीमित राहणार आहे का काही वेगळे पण प्लॅन. फूड इंडस्ट्री. येस. ओके. आणि आता जसं मी पाहत असतो की तू इंडिया, US, कॅनडा ट्रॅव्हल करत असतो. कसं काय बिझनेस हँडल करणार आहे कॅनडामध्ये बसून एक भारतातला बिझनेस. सांगितलं ना, लॅपटॉप उघडले की दुकान उघडतो तुमचं आज. ओके. ऑल थँक्स टू मायक्रोसॉफ्ट आणि बाकीच्या गोष्टी त्यांनी इतकं सोपं करून ठेवलेलं आहे. फक्त तुम्हाला त्या फॅसिलिटीज वापरता आल्या पाहिजे. ओके. तुम्ही कुठेही बसून काम करू शकता. बरोबर. तुम्हाला फिजिकली समोरासमोरच बसायला पाहिजे, त्याची गरज नाहीये. आता तुझं हे ऍप सध्या पुण्यात चालू आहे, महाराष्ट्रात थोड्या दिवसांनी चालू होईल. पण एक म्हणतो ना की एक रिजनल लँग्वेज, मराठी लँग्वेज आपण म्हणतो. बरोबर. हे ऍप मध्ये असे काही फीचर येतील की जे मराठीमध्ये असतील, किंवा आपण एक म्हणतो ना की इंग्लिश ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, मार्केटिंग लँग्वेज म्हणतो आपण त्याला. बरोबर. तर ती लँग्वेज जर कोणाला येत नसेल, बरोबर, पण ज्यांना मराठी येते, तर ही आय मीन असं काही प्लॅन आहे भविष्यात की मराठी कर्ज आहे. रिजनल लँग्वेजेस आम्ही इंट्रोड्यूस करणार आहोत. ओके. की जे फीचर्स नाही म्हणता येणार, जे इंग्लिश लँग्वेज तुम्हाला आज ऍप्लिकेशन वरती दिसते ती तुम्ही तुमच्या आवडीच्या लँग्वेज मध्ये कन्वर्ट करू शकता. बरोबर. आणि एक तुझं मार्केटिंगचं एक बजेट पण असतं. तर तुम्ही आता काही बजेट घेऊन चालला आहेत पुढे का काही, आय मीन म्हणजे आय एम नॉट आस्किंग फॉर कमर्शियल, पण काही स्ट्रॅटेजी असते ना की आजकाल जुगाडू म्हणतो ना आपण, जुगाडूपणा फार असतो. जुगाड प्लस बजेट. ओके. हे जेव्हा एकत्र येतात ना, ओके,
तेव्हा ऍक्च्युअली काम आणि हे बाकीचं चांगलं होतं. बरोबर. देर आर फ्यू थिंग्स ज्या गोष्टींसाठी तुम्हाला बजेट लागतं. बरोबर. आणि देर आर फ्यू थिंग्स ज्या जुगाड आहेत, बरोबर. तर ते करतात. म्हणजे जिथं लात मारायचं, जसं गुरु पिक्चर बघितलास तू, राईट? अभिषेक बच्चनने काय सांगितलं, जिथं लात मारायची गरज आहे लात मारणं गरजेचं, जिथं सलाम ठोकायचं मी सलाम ठोकणार. बरोबर. सो हे प्रत्येक बिझनेसमध्ये, म्हणजे मी एकटाच करतो अशातला भाग नाही आहे, प्रत्येक माणूस करतो. छान ऍप आहे आणि मी तर नक्की याचा लाभ घेईल. आणि आय मीन ऑलरेडी तू डाउनलोड नाही केलं अजून? मी केलंय ऑलरेडी. आजच मी आताच चेक करणार मी, तू डाउनलोड केलंस की नाही केलं. खोटं बोलू नकोस माझ्यासोबत. 299चं सबस्क्रिप्शन मी घेतलेलं. खोटं आहे. चोरी पकडलेली आहे. पण मी ह्या ऍपला बऱ्याच कॅफेमध्ये पाहिलं आहे. आय मीन ऑब्व्हियसली आपला फ्रेंड सर्कल खूप कॉमन आहे, पण मी ह्या ऍपला खूप ठिकाणी पाहिलं आहे. पण जर आपल्या एके टॉकच्या प्रेक्षकांना किंवा पुणेकरांना ह्या ऍपचा जर आनंद घ्यायचा असेल, लाभ घ्यायचा असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे? आपलं ऍप दोन्ही स्टोअर्सवरती आहे. गुगल प्ले स्टोअर वरती पण आहे आणि iOS वरती पण आहे, ऍप स्टोअर वरती पण आहे. ओके. यू जस्ट हॅव टू टाईप SAQQARA. ओके. ओके. सकारा ऍप नावाने पहिलेच येईल. बरोबर. डाउनलोड करून तुम्ही रजिस्टर करा. नाव, नंबर, OTP ऑफकोर्स. आता ती तर प्रोसिजरच आहे सगळ्याची. बरोबर. ओके. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला अख्ख्या ऍप्लिकेशन मध्ये आमच्या रेस्टो कार्ड वरती दिसून जातील की कुठलं कॅफे किती डिस्काउंट ऑफर करतोय. बरोबर. ओके. त्याच्यावरती मला कुठे जायचंय, डिरेक्शन्स, फेवरेट्स मध्ये तुम्ही ऍड करू शकता, लोकांना शेअर करू शकता, रिव्ह्यू करू शकता, रेट करू शकता. बरोबर. इट्स ओपन फॉर यू. गौरव, भारतामध्ये खूप काही स्टार्टअप आले आहेत. आपल्याला म्हणता येईल की 150 कोटीची आय मीन लोकसंख्या असलेला हा देश आहे. बरोबर. माझ्यासाठी 150 कोटी इथं आयडियाज आहेत. बरोबर. ऑफकोर्स. बरोबर. प्रत्येकाला पण आय मीन काही स्टार्टअप म्हणता येईल किंवा सुरुवात करता येत नाही व्यवसायाची. बरोबर. तर एक असतं ना, ज्यांना काही नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल, न्यू जनरेशनला, काय सांगशील त्यांना? त्यांना मी एकच सांगेल की फक्त प्लॅनिंग मध्ये जाऊ नका, एक्झिक्युशन वरती जास्त भर द्या. ओके. ओके. कारण की आपण लहानपणापासून ऐकत आलो की जोपर्यंत समुद्रात उडी मारत नाही तोपर्यंत तुम्हाला पोहता येत नाही. अर्थातच. राईट. उडी मारा. बरोबर. ओके. तुम्ही समजा समुद्राच्या भीतीनेच लांब रात्र गेलात तर मग तुम्हाला तुमचं ह्या आयडियाज कधी एक्झिक्यूट नाही होणार. बरोबर. आणि तुमचं स्वतःच काहीतरी सुरू करायचं नाही होणार. बरोबर. म्हणजे म्हणून म्हणतो मी प्रत्येकाला तेच सांगतो की एक्झिक्युशन वरती जास्त भर द्या. सुरू करा. बरोबर. पडा, उठा, परत पडा, परत उठा. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही जेवढं स्ट्रॉंग बिल्ड व्हाल ना स्वतःसाठी, ओके, मग तुम्हाला कोणी थांबू शकत नाही. जोपर्यंत स्वतः त्यामध्ये काम करत नाही, अनुभव घेत नाही. अनुभव म्हणण्यापेक्षा जोपर्यंत तुम्ही फेल होत नाही. बरोबर. राईट. कारण की सगळं चांगलं होत गेलं ना की तुम्हाला काही शिकायला मिळत नाही. बरोबर. जशी ती म्हण आहे, सगळ्यात मोठी म्हण आहे, सायलेंट सीज नेव्हर मेक गुड सेलर्स. बरोबर. राईट. नाही, गरज नाहीये. बरोबर. आम्हाला वर खालीच पाहिजे. मला पण खरंच काही गोष्टी माहिती नव्हत्या, जसं तुझ्या पास्ट लाईफ मध्ये काही हेल्थ रिलेटेड इश्यू झाले होते. छान ऍप आहे आणि द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट मध्ये आज तू आला. फार एक छान गोष्ट आहे आमच्यासाठी पण, पॉडकास्टसाठी पण. आणि पुढच्या 10 वर्षात तुला आम्ही भारताच्या बाहेर पाहू अशी आम्ही प्रार्थना करतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.